वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त मुरारी महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि आता संचलन करताना सरांनी सांगितलं की मी ज्यांच्या कीर्तन म्हणजे वाढदिवसाचं अनिष्ट चिंतन करायला आलो त्यांची भेट घेऊ शकली नाही. मी या ठिकाणी पटाणे महाराजांची आणि सर्व साधू संतांची जाहीरपणाने माफी मागतो. मी सकाळी 7 वाजता घरून निघालो आणि मला यायला आता 6 वाजले, म्हणजे 11 तासात मला नांदेडवरून पंधरला यायला लागले. आता जेव्हा ॲडव्होकेट किशोर देशमुख म्हणाले, तुम्ही त्यांना सहज म्हणालो की किशोर हा सत्कार बघितला आपण, हीच जनता रडवते आणि ही जनता हसवते, ही जादू फक्त जनतेमध्ये असं मी त्यांना सहज बोललो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित विधिमंडळामध्ये आमचे ज्येष्ठ सहकारी सुभाषरावजी साबणे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी अरुणरावजी पाटील बोटार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख, शिवसेनेचे महानगराचे अध्यक्ष संजय यादव, भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शिवाजीराव कनकट्टे, देगलूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनिल पाटील गाणापूरकर, कंधार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पाटील बोरशीकर, लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि माझे मित्र कल्याण सावकार सूर्यवंशी, भोकरहून या कार्यक्रमासाठी आलेले आमचे सहकारी दिलीपराव सोनटक्के, दुसरे माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहरराव पाटील तेलंग, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बाबुरावजी केंद्रे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगुनोरे, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गोविंदरावजी गोपनपल्ले, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेशराव देशमुख बारटकर, दुसरे आमचे मुतकडून आलेले सहकारी मुंडाजी चांडक, धर्माबादून या कार्यक्रमासाठी आलेले सनीलजी छत्तरवार, देगलूर तालुका युवा मोर्चाचे प्रमुख अशोकजी कांबळे, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयजी देशमुख, उपसभापती सुधाकरराव कौसले, संचालक ॲडव्होकेट मारुतराव पंढरे, लोह्याचे माजी सभापती बालाजीराव पाटील मारताळेकर, बालाजीराव झुंबाड, नायगावून आलेले संजय पाटील इजतगाव, तालुक्याचे अध्यक्ष किशनराव टपडे, लोहा तालुक्याचे अध्यक्ष आनंदराव पाटील दापणेकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष भगवानराव राठोड,
आमच्या तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा औरतकर मॅडम, वंजे मॅडम, गीते मॅडम, उपस्थित सर्व भगिनी, महिला आघाडीच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा प्रणिताताई, ज्यांचा माझा आज वाढदिवस आणि परवाला वाढदिवस आहे ते प्रवीण, एक सोडून माझ्या सर्व उपस्थित भगिनी, त्या ठिकाणी आता ज्यांचं आगमन होते ते पानभूषी मठाचे मठाधिपती आदरणीय गुरु जयवीर नागेंद्र महाराज, अनेक मान्यवरांच्या नावाचा उल्लेख अनिल पाटील आहे, तिकडं बाळासाहेब आहेत. खरं तर खूप मोठी यादी माझ्याकडे आहे. मी मंचावरील सर्वांची क्षमा मागू. उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्र, आता बऱ्याच लोकांना प्रश्न असा आहे आणि बरेच लोक अशा अपेक्षित आहेत की मी आज काय बोलणार. तर गेले अनेक वर्ष आपल्या कार्यक्रमामध्ये खंड पडला. आपल्या आशीर्वादाने मी लोकसभेवर सदस्य म्हणून निवडून गेलो आणि मधल्या 5 वर्षाच्या काळात कंधारमध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम आपण केला नाही आणि नांदेडमध्ये सुद्धा कोरोनाचा पिरियड असल्यामुळे तिकडं पण केला. पण दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करताना मोठ्या प्रमाणावर कीर्तनाचा कार्यक्रम आपण ठेवतो. यावर्षी तर 9 ठिकाणी महाराष्ट्रातले विविध कीर्तनकार हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तनासाठी आलेले आहेत. अटाणे महाराजांचं आज झालं, काल आलेबाबा पुरुषोत्तम महाराजांचं झालं, शिराडोंगराचा काडगावकर महाराजांचं झालं, उद्या विशाल महाराजांचं कीर्तन आहे, उद्या मला वाटते त्या पद्मादिनी काय त्यांचं कीर्तन आहे, त्यानंतर ढोक महाराजांचे 2 कीर्तन आहे, चंद्रशेखर महाराज देवपूरकरांचं कीर्तन आहे आणि असे विविध कीर्तनाचे कार्यक्रम माझ्या सर्व सहकार्याने आहे. आता मला पण असा प्रश्न पडला की मी लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर माझा वाढदिवस झाला. मला नांदेडवरून जर कंधारला यायला 11 तास लागत असते तर मी हारलो कसं हा मला प्रश्न कळत नाही. अशी परिस्थिती. पण जनता जनार्दन कधी कोणाचा राग कोणावर निघतो, कोणाचा राग कोणी कोणावर करतो, तशी परिस्थिती झाली आणि हे सगळे राग माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्यावर ठिकाणी असं म्हणत चुकीचं होता. पण माझा दोष कुठल्याही एकाही कार्यकर्त्यावर, महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर अजिबात नाही. माझा दोष माझ्या नशिबावर आहे की माझ्या नशिबात नव्हतो म्हणून मी खासदारकी हारलो, अन्यपणामुळे हारलो. खरं तर आपल्याला अनुभव आहे. 2009ची निवडणूक आपण बघितली. 2009च्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला असं वाटत होतं की मी जिंकणार, म्हणून जशी आपण हायगाई त्यावेळेस केली तशीच हायगाई यावेळेस लोकसभेमध्ये आमच्या सगळ्या लोकांनी
सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणारा माणूस सकाळी 10ला कामाला लागला. काम तर सगळ्यांनी केलं, पण ज्या जिद्दीनं काम करायला पाहिजे होतं त्या जिद्दीनं काम झालं नाही, त्याच्यामध्ये माझा पराभव झाला, माझा मुलगा झाला. आता सगळे मंडळी म्हणते की लोहा कंधारमध्ये निवडणूक लढली पाहिजे. मी महाराष्ट्रामधला एकमेव पराभूत उमेदवार आहे की निवडणूक हरल्याच्या नंतरही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनतेचे आभार मानले. काय मला मतदान कमी नाही झालं. ज्या मतदाराने मला मतदान दिलं त्यांचं आभार मानणे हे माझं कर्तव्य होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो. लोह्याला कार्यक्रम कंधार आणि लोहा मतदार तालुका हा जरी लातूर मतदारसंघात असला तर याही जनतेचे आभार मानले पाहिजे म्हणून मी कार्यक्रम ठरवला. लोह्याच्या मंडळींनी अनंतराव असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं की तुम्ही कार्यक्रम थांबवा, आम्हाला रसाळीचं जेवण ठेवायचं. 8-10 दिवसाच्या नंतर त्याने रसाळीचं जेवण ठेवलं आणि आपण बघितलं की आपल्या दोन्ही तालुक्यातून 6-7 हजाराचा समुदाय आता एक उपस्थित आहे. त्याच्यापेक्षा 4 पटीनं समुदाय त्या ठिकाणी रसाळीच्या जेवणावर आणि सगळ्यांची भूमिका एक होती की आपण नांदेडमध्ये हरलं तर हरलं, पण लोहा कंधारमधून विधानसभेची निवडणूक लढलीच पाहिजे ही भूमिका आपण सगळे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी की तुमच्या जर मनात असेल तरच मी लोहा कंधारची निवडणूक लढवणार आहे. ही भूमिका मी त्या दिवशी मध्ये अनेक लोकांचे वाढदिवस झाले, अनेक लोकांनी काय काय भाषणं केली. त्या भाषणावर मी जात नाही, कारण माझी संस्कृती नाही. माझे वडील वारकरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील वारकरी झालो. गाढवानं लाथ मारले म्हणून गाढवाला लाथ मारायची माझी संस्कृती नाही. पण ते काय बोलले म्हणून मी काहीतरी बोललं पाहिजे. या काही लोकांनी सांगितलं याला असं मोठं केलं, त्याला तसं मोठं केलं. ते गोष्ट खरी. मी त्यांचे आभार मानतो जाहीरपणा की त्यांनी मला मोठं केलं, पण त्यांना मोठं करण्यात माझं काहीतरी योगदान असत नव्हतं. याचा विचार केला पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की याला जेलमध्ये झाला, याला पोलीसमध्ये झाला. असं काही लोक करतात. जी माणसं बोलली इमानदारीने सांगतो की त्यांनी जेलमध्ये जाऊ नये म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न केलाय आहे. ते आपण समजून घेतो. आपण समाजाच्या पुढे काय बोलतो, आपलं घरचं बाहेर काढायची संस्कृती आपली आहे का? पण आपण बोलताना विचार करून बोललं पाहिजे की आपण कोणाच्या पुढे बोलतो, काय बोलतो. म्हणून त्या फलामध्ये मला अधिक करायचं. मला एवढं माहिती आहे की त्या मंचावर एखाद्या कार्यकर्त्याला माझी जर मदत झाली असेल, मी बालाजी पाटील माळताळेकरांना सभापती केलं किती वेळेस सांगतो. बालाजी पाटलाला सभापती केलं, बालाजी पाटलाला सभापती केलं. बालाजी पाटलानं माझ्यासाठी काहीच केलं नाही, अवघड सभापती केलं बालाजी. अरे आपण एकत्र बसल्यावर मी त्यांना काय केले, त्यांनी मला काय केले हे सांगायसाठी आपण एकत्र बसतो. ही संस्कृती आपली.
ते संस्कृत जर शिकले असते. मला अनेक लोक विचारतात शेतकऱ्यांचा मोठा अधिकारी होता का, खरंच पास झालाय तो, खरंच त्याची बुद्धी अशी आहे तो. आता या सगळ्या प्रश्नाचे जर उत्तर मी देत बसलो तर त्यांच्यात माझ्यात काही फरक राहणार नाही. त्याच्यामुळे मी अशा कुठल्याही गोष्टीवर माझं वापर करणार. मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो, अनेक लोक अनेक चिंतेत आता मध्ये चर्चा सुरू झाली, प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसमध्ये जाणार आहे. मला अनेकांचे फोन आले, ज्याला काँग्रेस आवडते ते म्हणायला सुरू केले, फार चांगलं झालं तुम्ही काँग्रेसमध्ये आहे. कोणी म्हणे की शरद पवार साहेबांना जाऊन भेटून आले. आणि कोणी म्हणायला लागले की उद्धव ठाकरे साहेबांकडे जाणार. मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे ही चर्चा झाल्याबरोबर करणार आणि लोहा तालुक्यातले इच्छुक अर्धे अडगळीला पोहोचले. आता त्यांना वाटायला लागले की आपलं काही खरं नाही, आणि मग सगळ्या पक्षाचे लोक घेऊन ते दिल्लीला गेले. नेणारा शिवसेनेचा, जाणारे काँग्रेसचे, आणि परिस्थिती अशी निर्माण झाली. काँग्रेसवाले त्याला विचारायला लागले दुसऱ्याला, तुझ्या तिकिटाचं काय सांग, तो आम्हाला खोटं बोलायला लागला. म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं की तुम्ही उभा केलेला एक कार्यकर्ता नुसता प्रवेश करतो म्हणल्याबरोबर जर तुमचा अंतरणावर पडत असते तर तुम्ही दिलेली ताकद ही योग्य पद्धतीने मी वापरली असं म्हणत. मला अनेक जण सांगायला लागले की अपक्ष निवडणूक लढवा. लोह्याला कार्यक्रम झाला आणि लोह्याच्या कार्यक्रमावर एक बॅनरवर कोणाचाही फोटो, त्याच्यामुळे माझ्या पत्रकार मित्रांनी सुद्धा तर्कवितर्क काढले. ते म्हणले नाही, आता चिखलीकर साहेब अपक्ष लढी दिल्याशिवाय राहत नाही, कारण आम्हाला अपक्ष लढवायची सवय आहे. अनेक वेळेस संघर्षातून आम्ही इथपर्यंत आलो, हा प्रवास करत आहोत. अपक्ष निवडणुका लढवल्या तरी कोणाच्या चक्कर लढवल्या. अपक्ष निवडणूक लढवणं सोपं आहे का? जागे त्याच्या वरच्या, अरे ज्याला निवडून आले ते